बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात जवळपास 11 गावातील नागरिकांना केस गळती सुरू झाली आहे, तर रुग्णांची संख्या आता 5 वरनं 100 वरती गेली आहे। दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असं आवाहन शासनानं केल्यानंतर मागच्या आठवड्याभरापासून गोंडगावमधल्या गावकऱ्यांनी आंघोळच केलेली नाहीये। केस गळतीचं प्रकरण समोर आल्यापासून आरोग्य पथक गावामध्ये ठाण मांडू नये, लागण असलेल्या रुग्णांचे स्किन आणि केसांचे नमुने घेतलेत आणि ते प्रयोगशाळेमध्ये पाठवलेत। तर त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार ह्या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी त्याचे नमुने सुद्धा नागपूरमधल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आणि त्याचा अहवाल येण्यास किमान 8 दिवस लागण्याची सुद्धा शक्यता आहे। दुसरीकडे आरोग्य विभागानं बाधित गावातील नागरिकांची अँटी फंगल क्लिनिकल तपासणी सुद्धा सुरू केली आहे। यापूर्वी काही गावातील पाण्याचे जैविक रासायनिक नमुने तपासलेत आणि त्यांचा अहवाल मिळालाय, त्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलंय। बोंडगावसह कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छिंद्रखंड, हिंगणा, वैजनाथ, घुई, माटरगाव, पहरजिरा, निंबी, दरोडा कसबा ह्या गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात केस गळती होऊन टक्कलही पडतंय। बोला गावामध्ये आंघोळ करत नाही लोक, कसं पाणी वापरू नका म्हणतात। त्याचे जास्ती अशी झालेली आहे केस जाण्याची की हे केस गेल्यामुळे यांनी सांगले की बा पाणी वापरू नका, पाणी दूषित आहे। पाणी दूषित आहे तर नेमकं वापरायचं काय आम्ही? आणि फक्त येऊन सर्वे करून जाऊन राहिले, डॉक्टर लोक येऊन राहिले, त्याचं निदान अजूनही आजपर्यंत लागलेलं नाही। यामध्ये आम्ही चकित झालो की आता लग्नाचे मुलं मुली आहेत, त्यांनी काय करायचं की बा भयभीत झाले सगळे आज रोजी। पाणी कोणचं वापरा? पाणी सध्या वालचं आम्ही 10 रुपये कॅननं विकत घेतो। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे की फक्त पाणी आम्हाला चांगलं पाणी वापरायला यावं, आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी बी, एवढीच मागणी आहे आमची। माझं नाव उल्हास पुंडलिक भिवटे, राहणार बोंडगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा। गेल्या 15 दिवसापासून केस गळतीचा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा रिपोर्ट आला, ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे हे पाणी खराब आहे, तुम्ही वापरू नका। आम्हाला प्यायलेच तर पाणी नाही, तर हे वापरायचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून, हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे। काय मागणी आहे तुमची? आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोड पाणी आणि आंघोळी किंवा वापरायचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजेत, अशा प्रश्नाला मागणी आहे। आंघोळ्या भीतीपोटी कोणी आंघोळ करत नाही, दुसरं पाणी नाही आहे। लोकप्रतिनिधी कोणी येऊन गेलं का तुमच्याकडे? काही तुमची काही विचारपूस करण्यात आली का? नाही, तसं काही कोणी आलं नाही। आमदार आले का? नाही आले नाही। तर काय समस्या आहे पाण्याची? पाण्याची समस्या तर फारच आहे, खारपान पट्टा आहे, त्याच्यानं पाण्याची व्यवस्था काही नाही आहे। आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केली, कारण पाणी आरोग्य विभागानं सांगलं की पाणी आंघोळ करायची नाही, पण व्यवस्था काही ते पाण्याची करून देऊन नाही राहिले आम्हाला आंघोळसाठी बी खासाठीच, त्याच्यानं अजून आमची व्यवस्था बिकट होऊन राहिली। काय मागणी आहे तुमची? मागणी हेच की चांगलं पाणी आम्हाला द्यावं। आता मग हे पाण्यानं आंघोळ करायची नाही म्हणतात, तर मग चांगलं पाणी कुठून आणायचं? ते पाणी नाही आहे आम्हाला आंघोळसाठी, त्याच्यानं आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केलं। आम्ही पूर्ण गाव आंघोळ करत नाही म्हणतात? पूर्ण गाव आंघोळ करून नाही राहिलो 5-6 दिवस झाले। कारण काय? पाणी काय वापरत नाही? आता पाणी त्याने सांगलं डॉक्टरनं की बा आंघोळ केली तर केस जातील, मग त्याच्यानं आम्ही धाकानं काही आंघोळ करून नाही राहिलो, असं आहे। किती आहे सध्या गावामध्ये? हे बघ केस जाऊन राहिले डोक्याचे। आंघोळीच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? आता आंघोळ करणं बंदच आहे समजा, आता काय गेले तर काय करणार डबल? किती झाले तुम्ही आंघोळ केली? घरच्या लोकांना किती? 4-5 दिवस म्हणजे आमच्या घरचे समजा कसे 4-5 दिवस झाले आंघोळ करायला नाही, कारण की घरचे 2 पेशंट लागले आमच्या घरचे, डबल आंघोळ केली, 3 जर लागलं तर काय करायचं? तुम्ही किती झाले केली? या 4-5 दिवस झाले म्हणजे आंघोळ म्हणजे केस गेले तर अजून 2 आंघोळ केली, आता डबल आलं तर मी आंघोळ करून नाही राहिलो, कोण की गेले तर मी ते धोका आहे समजा। काय मागणी आहे तुमची? पाण्यासाठी दुसरं काहीच नाही, पाणी पाहिजे आम्हाला फक्त आंघोळीला, बाकी दुसरं काहीच नाही पाहिजे। ग्रामपंचायत व्यवस्था प्यायचं पाणी तुम्ही विकत घेता काय? कसं काय परिस्थिती आहे प्यायच्या पाण्याची? प्यायच्या पाण्याचे 10 रुपये केल्याने विकत घेऊन पाणी प्यायला लागते। आंघोळीचं मग? आंघोळीचं पाणी तर मग ते 10 रुपये केल्याने घेऊन आंघोळ करा, मग काय पुरून राहिलं आपल्याला? झालेली आहे तेव्हापासून काय पाणी पितं? काय व्यवस्था आहे पियाच्या पाण्याची आणि आंघोळीच्या पाण्याची? किती दिवसापासून आंघोळ केली नाही तुम्ही? मी आज 3 दिवस झाले आंघोळ केली नाही, कारण त्या पाण्याला खूप घाबरतात लोक। सर्वात प्रथम माझ्याच गावात पेशंट, माझ्याच घरात निघले 3 पेशंट, त्याच्यानंतर आता जवळपास 10 ते 12 दिवस झाले, आता टोटल पेशंट झाले जवळपास 20-25-30 पेशंट झाले। आता गावात लोक आंघोळ करू राहिले का? नाही, काही लोक नाही करून राहिले। आरोग्य विभागाची टीम आलेली आहे का? हो, आली ती। काय करतात? त्यानं ब्लड वगैरे नेलं सॅम्पल चेक करायसाठी। काही मार्गदर्शन वगैरे केलं त्यांनी? नाही, अजून काहीच नाही केलं। गावात वापराची पाण्याची काय व्यवस्था आहे? वापराची पाण्याची बोरचं पाणी आहे, तिथं वापरायला सांगितलं नाही ना? ते वापरायला सांगलं पण त्याशिवाय पर्यायच नाही, आमच्यासाठी पाण्याची व्यवस्थाच नाही दुसरी। काय मागणी आहे तुमची?
आमची असं पाणीची व्यवस्था चांगली करावी बस, याच्यापेक्षा काय मागणी नाही. मग ते पाणी वापरायचं सांगितलं नाही तर मग तुमची आंघोळी बंद आहे, मग भांडे वगैरे कपडे हे पण बंद आहे का? हो सर्व नाही, भांडे वगैरे चालू आहे, फक्त आंघोळाच बंद केल्या आम्ही आता 3 दिवस झाले. कोणीच आंघोळ करत नाही का? नाही आमच्या इथं पाणी काहीच नाही बाबा, पाणी दूषित आहे. दूषित असल्यामुळे हे केस जाऊन राहिलेले आहेत. त्यामुळे पाण्याची, पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्था झालेली पाहिजे अशी आमची मागणी आहे. किती दिवसापासून आंघोळ केली नाही? गावात लोक लय 8-15 दिवस झाले लोक काही काही तसेच आहेत बिगा आंघोळीची. तसं चाललेलं आहे हे. आरोग्य विभाग तुमच्याकडे आलं का आणि काय सांगितलं तुम्हाला? आरोग्य चालू आहे बा, तपासणी पाहिजे रोजची तपासणी चालू आहे. 8 दिवस झाले. पाणी काही देत नाही ते? पाणी देते पाणी खराब आहे म्हणतात फक्त. हा काय म्हटलं? पाणी देऊ राहिले की नाही तुम्हाला? पाणी कुठे देऊन राहिले? पिण्याचं पाणी विकत घेऊन राहिलो. आता वापरू नका म्हणतात पाणी. हा पाणी वापरू नका म्हणतात, हे या पाण्यानं होऊन राहिलं म्हणतात. केसा गडी मला किती दिवस असं आंघोळ करत राहतात? आता 8-10 दिवस झाले बाबा. आता पाणी देणं आवश्यक आहे आम्हाला. ठीक.